कारण प्रपंचातल्या प्रत्येक गोष्टी माणसाच्या नशिबावर अवलंबून येतात. एक जण म्हणला मी प्रयत्नवादी, एक ट्रक भर पुस्तकं वाचिलीत. तो तरच फोडीन म्हणलं. तू ट्रक भर पुस्तकं वाचिली तो सुंबळ्या, मग पाडणं पाऊस. लाखो एकर सोयाबीन पाहतोय मी सुकायले. एक ट्रक भर पुस्तकं वाचिले तू, मग पार अर्धा घंटा पाऊस. जित महत्वाचा विषय ते निमित्त आहे. तुम्ही शेतीत मोठे होताल, व्यापारात मोठे होताल, राजकीय क्षेत्रात मोठे होताल, अजून एखाद्या क्षेत्रात मोठे होताल. हे तुमचं प्रारब्ध आहे. देव तुम्हाला मोठं करणारच होता. एकानं काहीच केलं नाही. 90 एकर जमीन पोरीला भाऊ नाही आणि याला ती पोरगी बायको भेटली. काहीच केलं नाही. सासू सासरे मेल्यावर 90 एकर कोणाला? त्याला नशीब घेऊन आलं नव्हते. नशीब हे प्रारब्ध आहे. म्हणून महाराज म्हणले हा संसार करत असताना कशाला दुसऱ्याची कोराकोरी करता, कशाला दुसऱ्याचं धुणं धुवाचं आपल्या निर्मा घेऊन फुकट कळण शेंडी वळवळ. काही गरज नाही ना आगावपणा करायचं. एका जनार्दनी नको याता याती, संसार फजिती जन्म दुःख. याच्यात फजिते साधा सोपा सरळा भंगाचा अर्थ झालं कीर्तन विठाला. येऊन या काळ बैसला शेवसा काळ. किती मोठ्या लोकांच्या उशाला बसतो. 2 उदाहरणं सांगणार फक्त मी वेळेत. एक सेकंदभर तुम्हाला त्रास देणार नाही. वैकुंठवासी काळ हा सोडत नाही, कोणाला नाही सोडत काळ. एक मुद्दा ऐका सज्जनांनो. तुकोबाराय पहाटे उठले. गोड साऊंड सिस्टम आहे. सकाळी त्यांचं पूर्ण नित्यनेम आटपला. बघा अधिकार किती मोठा आहे, पण थांबता येत नाही. हो नाही थांबता येत. उठले सकाळी, नित्यनेम आटपला. तुळशीपाशी उभे राहिले. आतून आवाज आला, धनी धनी. काय नशिबवान लोक असतील हो, की ज्यांची बायको नवऱ्याला धनी म्हणते, मालक म्हणते. स्वर्गात आपण आहेत कशात समजायचं माहिती आहे? संसारातली लोक आपला शब्द पडू देत नसतील, संसारातली लोक आपल्या मनाला मन लावून राहत असतील, त्यानं झोपड्यात असलं तरी म्हणायचं मी स्वर्गात आहे. आणि 4-2 कोटीच्या बंगल्यात राहते, घरात कोणी इज्जतच देत नाही, त्यानं समजायचं मी मसनवाट्यात झोपलेला आहे. लाकडं आणून पडेल. याला बी टाळ्याच वाजवली तुम्ही. कर कसे संगती दुःख उदंड फजिती. ज्याच्या जीवनात कर्कशा बायको आहे त्याच्या जीवनात उदंड फजिती असते, धनी. काय शब्द आहे हो. काय गावले, काय ग आवाज मामांजींचं पक्ष या शब्दाचा अर्थ श्राद्ध आहे, पितृश्राद्ध आहे. हो ग, मी रात्री 50-50 लोकांना आमंत्रण दिली. तुकोबाराय बोलायलेत. बाईसाहेब म्हटले मालक आमंत्रण दिली खरंय, पण स्वयंपाकाला घरात काय आहे का आपल्या? मी तोच तर विचार करतोय. आता डोंगरावर जाऊन एक भाजीचं गथुडं आणतो, ही जर भाजी एखाद्या मुंबईला वगैरे, फार काय झालं तर संभाजीनगरला, पुण्यासारख्या ठिकाणी जर सांगितली तर लोक मला येड्यात काढतील बालासाहेब. पण आपण खेड्यातली माणसं आहेत ना. आपल्याकडे बऱ्यापैकी पावसाळ्याच्या दिवसात एक विशिष्ट प्रकारची भाजी आणून शिजून तिच्यात पीठ टाकून तिची फळं करून खात होतो आपण. जुनी माणसं आपली. दुष्काळात त्याच्यात एरवी सुद्धा फांदाची भाजी वगैरे. बरं, जिंच्या पॅन्टीवाल्याने काही माना हालू नका. तुमचे नशीब वेगळे. बाहेरचं खाण्यात गेलं, वडापाव खाण्यात, तुम्हाला ते खाण्याचा कुठून आनंद प्राप्त होईल? जुन्या लोकांना विचारा.
एक चवाळा घेतला आणि तुकोबाराय डोंगरावर निघाले. येऊन या काळ बैसला शेवसा सांगतोय. किती मोठी व्यक्ती. डोंगरावर जात असताना रस्त्यात एक जणाच्या गव्हाची सोंगणी चालू होती, गहू कापणी चालू होती. गहू कापू लागले. तुकोबाराने विचार केला, डोंगरावर जाऊन भाजीचे पानं आणण्यापेक्षा दुपारपर्यंत या माणसाचा जर गहू कापला तर एखादी पेंढी आपल्याला देते, आणि ती पेंढी आपण घरी नेऊन कुटू, बडवू, त्याचे गहू पाखडू, गव्हाच्या कण्या करू, आणि त्या कण्या शिजून पितर जेवतील. हा तुकोबारायचा मानस. माणसंही सात्विक होती, सदाचारी होती, पुण्यशील होती, पावन होती. बांधावर उभं राहिल्याबरोबर गहू कापणाऱ्या लोकांनी सकाळीच कामाला लागायची लोक. आजही माणसं सकाळीच कामाला लागतात, पण गुत घेणार. रोजदारीन 10ला घरून निघती, 11 वाजता जेवण तिथंच जांभळी खाली करणार. मग हळूच कोण दुसरीचं खुरपं घेणार आणि त्याची माती काढणार. कालच तो ही माती करायची असतील बाई, आता माती काढायली होई त्या खुरप्याची. मग तिथून पुढे सुरुवात होणार. बरोबर 4:30 वाजता खुरपं फेकल्या जाणार. काळे काळे. आजही मागच्या काळात काम करणारी माणसं जिवंत असतील, इमानदारीनं काम केलेली माणसं. ज्या ज्या लोकांनी इमानदारीनं लोकांची चाकरी केली, देवानं त्याचं काम बंद केलंय. देवानं त्यांचं काम बंद केलंय. इतका उदार आहे पंढरपुरातला मालक, इतका उदार आहे. पण ज्यानं बेईमानीनं काम केलं ते मग वरचाच आहे. त्याच्यासारखा गुंड जगात दुसरा कोणी नाही. 1 नंबरचा गुंड रावण, याला ज्यानं हाणलंय तो किती नंबरचा गुंड असेल. रावणासारख्या गुंडाला 2:18 आपटू हाणलं पंढरपुरातल्यानं, तर टायरन वायरन ह्याच वारणाऱ्याला तर कवा बी हानीन न त्यो, कधी बी हानीन न, कधी बी हानीन. इमानदारी होती, इमानदारी होती. मालकाला जास्त माल झाल्याच्या नंतर ज्याला आनंद वाटतो त्याला निष्ठावंत नोकर म्हणतात. मालकाला गेल्या वर्षीपेक्षा जर 4 क्विंटल हळद आगाव झाली तर मंदिरापाशी उभं राहिल्या म्हणायचं, काय आमच्या मालकाला हळद झाली हो, यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा 4 वर्षी आगाव झाली. असं गड्यानं जर आनंदानं सांगितलं ना, तर पंढरपुरातला मालक त्याच्या पोराला तहसीलदार करतोय. हे तंबाखू काय बापा, देव बी उलट्या घागरीनं पाणी भरायला काय येड्याला येत नाही बाबा. आणि त्याला 4 क्विंटल हळद आगाव झाली, चिखलावच पाऊस पडला, तो पोरग पहिलीपासून नापास सुमळ्या. महाराज, वाणी ज्याची श्रीमंत आहे, ज्याची वाणी श्रीमंत आहे, विश्वात त्याला कधीच भिकार पण नाही. विठाला सज्जन माणसं काम करणारी, सकाळीच कामाला लागलेली. तुकोबाराय बांधावर पाहिल्याबरोबर इळा खाली टेकला आणि एक जण गेलं. काय महाराज, मला 10-11 वाजूस तर गहू कापायला काम मिळेल का? आमचा एक सोबती आला नाही महाराज, हे घ्या इळा. आणि तुकोबाराय गहू कापू लागले, गहू कापू लागले. सज्जनांनो, ह्या लोकायला गहू कापता येत होता का? गाथा पहा, मग लक्षात येईल तुमच्या. तुकोबारायला काय काय करता येत होतं, नुसता गाथा वाचून बघा, गाथा वाचून बघा. आता एखाद्यानं सांगावं तन लय झाले. 400 वर्षापूर्वीचा सिद्धांत, निवडावे तन शेती करावी जतन. अजून एक पुरावा आहे, मागचं सांगत नाही. मग गाडीवरी वाहती, मग गाड्यानं माल घरी येईल. त्याच्या मागचं पुढचं घरी गेल्या वाचा. काय अधिकार असेल या लोकांचा? पूर्ण अभ्यास, पूर्ण अभ्यास. 15 गायी येलेल्या दूधच काढता येईन. वासर गायीकड टकटक पाहलेत, आणि ह्यो गायीच्या कासाकड टकटक पाहलाय. गडी पडीवर आहे, गडी पडीवर आहे.
वासरायला हे सोडीनं म्हणून पिता येईन आणि याला काढता येईन म्हणून काळा चहा प्याले. आपल्या पुरतं तरी काढता यावा आणि आपल्या पोटाला लागण इतकं पेरता यावं त्याला शेतकरी म्हणतात. नसते आपल्याला शेती आहे, हा ही इथून आपलीच आहे. हो, हळद खाली लागते का वरी ते नका विचारू. हाणायला पाहिजे तुला चांगल्या निपर दांड्याने. विठाला घेतला वेळा तुकोबर आहे ने आणि तुकोबर आहे. गहू कापू लागले. आकाशाकडे बघितलं. 11 सव्वा 11 झालेली होती. समोरच्या व्यक्तीला सांगितलं आता घरी पक्षाचा कार्यक्रम आहे, जावं लागतंय. मालक बांधावर उभा होता. सज्जन मालकही सज्जन होती त्या काळातली. किती सज्जन मालक. गडी जर शेतात गेला तर भाकरी कोण नेत होत? मालक नेत होते. 100 200 एकरवाला मालक झोपड्यात राहणाऱ्या गड्याची भाकरी डोक्यावर टोपल्यात दुरडीत घेऊन ती भाकरी घेऊन गड्याची शेतात जात होता. आकड्याची काठी टेकीत टेकीत, कुरकुर वाजणारा बूट, समल्याचं पागुट रेशमाचं, अशी वजनदार मालक गड्याच्या पोटाची व्यवस्था करीत होते. नीतिमत्ता वैचारिक पातळी गोड होती हो, म्हणून निसर्ग गोड होता. जे पिंडात बदलत असतं का त्याचा बदल ब्रह्मांडात होत असतो. विठाला नीती संपन्न मालक. एका नौकरानं सांगितलं मालक तुकोबर आहे जायचं म्हणते. बर, जवळ आले, राम राम घातला. येता आंबिले. आंबिले आडनाव होतं तुकोबरायचं. येता? होय येतो मी. एका व्यक्तीन पेंढ्या टेकल्या. तुकोबरायला एका पेंडीची अपेक्षा होती. 3 पेंढ्या टेकल्या, एकावर एक 3. न्या तुकाराम महाराज न्या पेंढ्या. अंतकरण भरून आलं. 3 पेंढ्या दिल्या. किती गहू पडतील? 50 लोक मस्त कन्या केल्या की जेवतील, चिंता नाही. चल, त्या 3ही पेंढ्या तुकोबरायनी डोक्यावर घेतल्या. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. पेंढ्यावर डोक्यावर घेतल्या, निघाली तुकोबराय. गडबड कशी होती माहितीये का? पित्र त्या दिवशी होते ना, लवकर घरी जावं. तुळशीपशी दारी वरांड्यामध्ये ते बडवावया, त्याचे गहू कांडायचे, पाकडायचे, उपणायचे आणि मग पत्नीकडे भरडायला द्यायचे, मग शिजवायचे, मग जेव घालायचे. म्हणून रस्त्यानं न जाता तुकोबराय मधातून निघाले. या रानातून त्या रानात, त्या रानातून त्या रानात, त्या बांधावून त्या बांधात, ओढे नाले ओलांडीत ओलांडीत तुकोबराय निघाले. थोडासा कडक आवाज, हळू बोलताना कडक यावा, बेस कमी करा. तुकोबराय एका बांधावून बांध ओलांडत असताना त्या बांधावर एक झाड होतं. त्या झाडाची फांदी थोडी खाली आलेली होती. त्या फांदीला मोहोळ बसलेलं होतं. आता खाली लोंबलेल्या फांदीला बसते त्या अर्थी मोहोळ साधा असावा, आगे मोहोळ नसावा. तुकोबरायच्या डोक्यावर गव्हाच्या पेंड्या. हे उठवा बरं, चालतंय. विडाला गव्हाच्या पेंड्या डोक्यावर होत्या. घरी जाण्याच्या गडबडीनं गव्हाच्या पेंढ्या खाली लोंबकळलेल्या फांदीला बसलेल्या मोहळाला पेंढ्या लागल्या. कुठल्या माश्या, काय माश्या चावा घेत होत्या तुकोबरायचा. संत महिपती सांगतात खूप चावा घेतला तुकोबरायचा, खूप चावा घेतला. एक जण म्हणला, कशात लिहिलेले? तितके पुस्तक बगलात घेऊनच फिरावं का? हाय का नाही? त्याला म्हणलं तू फक्त तोंड धुवून येत जाय,
आमच्या आंघोळीची काळजी करू नको, कालांतरानं तुला बायकोची परकर धुवाची वेळ येईल. आमची नको तू आंघोळीची काळजी करू, तू फक्त तोंड धुवून येत जाय. संत महिपती सांगतात, एवढ्या माशा चावल्या, इतक्या माशा चावल्या, एकही माशी तुकोबरायाने हल्ली नाही. त्याचं कारण सांगतो. तुकोबरायचं एक आंतर मन म्हणत होतं, माशा झटकवा, पण एक मन म्हणत होतं, आज पक्षे मी पितरांना आमंत्रित केलंय आणि माझ्याकडं द्रव्य नसताना मी पितराला आमंत्रित केलंय, आता पितर माशाच्या रूपात माझा चावा घेत असतील. हा एक भाव सांगितला. अशुद्धाम तृप्ते शुभया, अशुद्ध म्हणजे रक्त, याच्यावर तृप्तता, श्रद्धा होती, भाव होता. हा भाव ज्या वेळेला तुकोबरायाच्या अंतःकरणात येतो त्यावेळेला विटेवरच्या मालकाला जाग येते. वेळ होती पितृतिथीला, विटेवरच्या मालकाला जाग आली, म्हणजे झोपीतून नाही, त्याच्या लक्षात आलं तुकोबरायाकडे पक्ष आहे. आणि विटेवरच्या मालकाने जशास तसं तुकोबरायाचं रूप घेतलं आणि किराण्याची पिशवी दारात आदळली. आईसाहेबांनी सांगितलं, धनी किराणा भरपूर झालाय, भांडी कमी पडतात. लगेच शेजाऱ्या पाजाऱ्याकून भांडे आणले, सुरू झाला स्वयंपाक. काय स्वयंपाक असेल तो किराणा आणलेला जगाचा बाप आहे, विश्वाचा मालक आहे, दिसायला तुकोबरायत. स्वयंपाक करायला आबाजींची कन्या आहे, तुकोबरायांची धर्मपत्नी आहे, आबाजी गुळवे पुण्याचे. श्रीमंत व्यक्ती, त्या काळातला 3600 एकर ऊसाचा मालक. 3600 एकर ऊस होता त्या काळात. आबाजी गुळवेंकडं 35 पांचाळ होते, 35 पांचाळ, 35 नुसती चरकत असायला. हे लोखंडी चरक नव्हते ना, 450-450 वर्षापूर्वीची गोष्ट. नुसती चरकत असायला, एक मोरडा की दुसरा लावलाच. एवढ्या श्रीमंताची मुलगी, मला असं वाटते पाठ्यपुस्तक निर्मितीनं अशा जुन्या लोकांचे चरित्र शाळेच्या याच्यात घेतले पाहिजे मराठीमध्ये. आता मला वाटतं 2024ला अभ्यासक्रम बदलणार आहे, याच्यामध्ये बऱ्यापैकी 27 ते 30% परमार्थ येणार आहे, आणावाच लागणार आहे. दोन्ही बैठकीत निर्णय झालाय, घ्यावाच लागणार. मधल्या काळामध्ये 1964 साली पदाचारी मिशन नावाची संस्था भारतात आली आणि या पदाचारी मिशन नावाच्या संस्थेने या भारत देशातल्या पाठ्यपुस्तक निर्मितीवर घाला घातला आणि याच्यातले ओरिजिनल जे पाठ आहेत, ओरिजिनल जे कविता आहेत, गद्य पद्य, याच्यावर घाला घातला आणि त्याच्यातलं मुख्य तत्व काढून टाकलं. काय सुधारता होती त्या काळात. त्या काळातलं काही ऐका, गोडच होतं. तुम्हाला एक सांगू का, तमाशातली गाणी सुद्धा ऐकावीसारखी होती. तमाशातली गाणी सुद्धा तुमच्या फायद्याची होती. कलगीतुऱ्याची गाणी तुमच्या फायद्याची होती. कारण कुठल्या तरी तत्वावर आधार, कशाचा तरी आधार घेऊन रचलेलं एखादं काव्य असायचं आणि ते काव्य ऐकत असताना त्या तत्वाचा ते आधार लक्षात यायचा, ते कशाचा घेतलाय हे त्याच्यावरलं ते लक्षात यायचं. आता एखादं गाणं म्हणायला लागल्यावर काय बाबा, मी कोणाकडे पाहिल्यावर काय कोणी वाटतं, काय तुझी बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायली जुंबळ्या, तुला कसं वाटणं, काय वाटणं, काही मिळच नाही, त्याला मिळच नाही. आधार घेतला जायचा, आधार. गंगाबाई नावाची नृत्यांगना, त्या काळातली गान सम्राट, 400 वर्षापूर्वीची अत्यंत स्वर सम्राज्ञी आणि नृत्यातली कुसराईनं नृत्य करणारी त्या काळातली बाई, एका व्यक्तीचं भजन ऐकल्यावर प्रसन्न झाली. त्या व्यक्तीचं नाव होतं निळोबराय. आणि त्या दिवशी तिनं तिच्या पायातली घुंगरं फेकून दिली आणि ती निळोबरायची शिष्या झाली. मला वाटते लावणीकारांनी नंतर एक लावणी गायली, मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला, लावणी भुलली अभंगाला.
निळोबरायच्या त्या काव्याला भुलली होती ती. मधुर मिलन आज लाभला सुगंध सोन्याला, लावणी भुलली अभंगाला. काही बघा ना, किती गोड किती गोड किती गोड. अहो गाणी सुद्धा गोड होती. आता एका व्यक्तीचं गाणं म्हटलं तर आनंद वाटल. पडर पाण्या पडर पाण्या कर पाणी पाणी, शेत माझ तहानलेल चातकावानी. पडर पाण्या मृगा आधी रोहिणीचा, पाळणार लागे भावाधी बहिणीचा, पाळणार लागे भावाधी बहिणीचा. त्याच्यातला अर्थ कळतो का? पडर पाण्या मृगा आधी रोहिणीचा. याच्या पुढचा अर्थ सखोल बघा. पाळणार लागे भावा आधी बहिणीचा. मार्कंडेय सांगतात, जाबाली सांगतात, बहिणीचं लग्न झाल्याच्या नंतर ज्या दिवशी बहिणीला आपत्य जन्माला येतं का, त्या दिवशी भाऊ मुक्त होत असतो. त्या दिवशी भाऊ तृप्तीचा ढेकर देत असतो. आज मी मामा झालोय. म्हणजे त्याच्या बहिणीचे पाय त्या घरात रवले, त्याच्या बहिणीच्या त्या घरात पाय रवले असे समजायचं. इतकी त्या काळातली गाणी सुद्धा गोड होती. भावा आधी बहिणीचा तत्व होतं, तत्व त्याच्या पाठीमागे. श्रीमंत शेतकऱ्याची कन्या, समर्थ शेतकऱ्याची कन्या आणि तुकोबारायच्या जीवनात एका लुगड्यावर संसार केला. हा पाठ वर्गात पाहिजे. मुलींनी तो जर पाठ वाचिला तर आपल्या मुली फासावर जाणार नाहीत, म्हणजे फास घेणार नाहीत, गळफास. आपल्या मुली औषध घेणार नाहीत, आपल्या मुली विहिरीत उडी टाकणार नाहीत, आपल्या मुली पेटून घेणार नाहीत. गरज आहे काळाची. योग असा आला, पंढरपुरातले मालक सामान जमा करायला, भांडी कुंडी जमा करायला पोचली. सगळी भांडी कुंडी आणून दिली. यथा सांग स्वयंपाक झाला. येऊन या काळ बैसला शिवसा. आणि मग पितर आली, जेवायला बसली, जेवण झाली. पितरायचे पाय धुवायला कोण होतं माहिती आहे? तुकाराम महाराजाच्या रूपात कोणी पाय धुतले पितरांचे? पंढरपुरातल्या मालकाने. गंध कोणी लावला? पंढरपुरातल्या मालकाने. पितरांची पाय धुतली पंढरपुरातल्या मालकाने. आणि आता काल परवाचे काही काही माणसं म्हणतात मी श्राद्धाचं खातच नाही. अरे तो काय काय खाल्लंस तू? तोंडच सांगत सुंबळ्या. 9-10 नद्याला धुतलं तरी तू थुत्तर धुतल्या जाईन आणि तू म्हणतो मी श्राद्धाचं खातच नाही. तू नाही खाल्लेलंच बरं, त्याला मोक्ष भेटणार नाही. त्याच्यापेक्षा तू ह्या वाट्याचं डुकराल टाकू. अशी काही अहो नियम कोणी सांगावा, नियम कोणी अंगाला चिटकावा, याचा नियम आहे का नाही? काहीच नियम नाही, काही माहित नाही. आणि उगाच सांगायचं आपलं काहीतरी. आधारा वाचून काय सांगशी कहाणी. ज्या गोष्टीला आधार नाही ते बक नाही बोललं पाहिजे. नवीन लग्न झाल्या माय म्हणती बाब्या, माय तू औंधात लग्न झालंय, अक्षिदा घेऊ नको बापा. कसं बाब्याला शिंग येणार आहेत का? माय तू अंगाला हळद लावली, इतका कवळा आहे का तू बाब्या? हळदीतून आऊत हाणताना चालला तर हळदीचे पानं वरबडे इतके त्याचे पाय खरबडेत. आणि त्याला काय होतं, पितराची खीर खाल्ल्यावर इतका शहाणपणा. कोण यायला नियम सांगत यायचे यायलाच माहिती. ज्ञानोबाराय तुकोबारायचे नियम एक ऐकत नाहीत. आणि भंगीरेनं सांगितल्यावर मी लवंगाव मंगळवार धरीते. तुकाराम महाराजाची चुलती आहेस तू, लवंगाव मंगळवार धरायली. 3 उपासाच्या व्यतिरिक्त बाईनं उपास धरायचा नाही. एकादशी, सोमवार, शक्य असेल तर प्रदोष. एक बी उपवास किमान नांदेड पासून आळंदी पर्यंत ह्या पट्ट्यातल्या बाईनं धरायचा नाही.
वाचून सांगतोय पठ्ठ्या, वाचून, भंगिरेचं ऐकून नाही सांगत, वाचून सांगतोय, वाचून 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 सांगतोय. आणि जर कोणी म्हणलं असेल मी वाचिलेल्या 250 ग्रंथात, जर हा उपासधारा असा ग्रंथ कोणता सांगत असेल तर मला त्यानं फक्त दाखवावा, मी जीवनभर त्याच्या चपला सांभाळतो. काही सांगून ऐकत कोणाचं. आता सगळ्यात जास्त बायका आपल्या दवाखान्यात, श्रावण संपलाय काल, काही काही बायाला अधिक मास अधिक श्रावण 60 दिवस उपवास, 60 दिवस. हो, उपवास धरायला बाका. नवरा म्हणला जेवायला वाढतं, ती म्हणली सकाळीच खाल्लं होतं ना, म्हणून तर पाऊस पडेना, म्हणूनच पाऊस पडेना, म्हणूनच पाऊस पडेना. नवरात्र झाल्या की आपल्या बायका जास्त दवाखान्यात, हेमोग्लोबिन कमी झालं, आमकं कमी झालं. 2.25 महिन्याच्या मुलीची पिशवी काढली पाहुण्याची आमच्या. लग्न झाल्यावर 2.25 महिन्याच्या नंतर गर्भाशयाची पिशवी काढली. 2.25 महिने लग्न झाल्याच्या नंतर गर्भाशयाची पिशवी काढली. तज्ञ डॉक्टरनं सांगितलं ही उपास जास्त धरीत होती. कोणी सांगितलं तुम्हाला आगावपणा करायचा? माझे ज्ञानोबराय तुकोबराय सांगतील ती उपास धरायची. भंगिऱ्याची उपास धरू नका, मानकाड मोडून जाईल, मोडून जाईल, मोडून जाईल. तुम्हाला एक सांगू माझ्या माईंनो, राग येऊ देऊ नका. जिला नवऱ्याची किंमत वाढवायची का तिने बाकीची उपास धरायची नाही. जिला नवऱ्याची किंमत वाढवायची का तिने बाकीची उपास धरायची नाही. कशी किंमत सांगू का तुम्हाला? घरची बाई जर सक्षम असेल ना बेले पाटील, सदृढ असेल, ताकदवान असेल, शक्तिशाली असेल, तर त्यानंच घरी माणसं जेवायला आणि चहा पाण्याला न्यावा. उपास धरू धरू ती ह्या भिताडावर पडायली, त्या रानाच्या वाट्यावर पडायली. यानं काय नाही, फक्त दुसऱ्याच्याच सप्त्यात आणावं. पंढरीनाथ बॉल म्हणलं नाश्ता करायचा, 7व्या मिनिटात नाश्ता तयार झाला. इथल्या घरी बसलो होतो आम्ही. हो, मग असं ताकदीनं जर तुम्हाला करायचं असेल, घरातल्या लोकांचं वजन वाढायचं असेल, तर हे भंगिरी उपास धरू नका तुम्ही. भंगिरी, कारण तुम्हाला खोटं बोलणं हे कॅमेरे चालू आहेत ना यायचे. हा, मला एखादा कॉलर धरून विचारू शकतो, बाळा तू कशाच्या पुराव्यावर बोलायला? पुरावा आहे माझ्याकडे. पाय धुतले पंढरपुरातल्या मालकानं, इथपर्यंत आलतो ना, पाय धुतले पितरांचे. आपले लय नाटक हो, आम्ही का नाही पुण्यतिथीचं खातच नाही. धाब्यावाले कदरली तुला. हा, धाबा चालू असला तरी ते म्हणते नाही आमच्याकडे आज वेटर कमी येतं, आज येऊत नका. त्याला माहिती पैसे देत नाही आवलात, आणि ते म्हणते मी पुण्यतिथीचं खातच नाही. अरे तू जवळून गेला तर ढवळ्या कोंबड्यावानी वास आलाय तो, आणि तू पुण्यतिथीचं खात नाही. कोंबड्या आळ्या खातो का तू? आळ्या विठाला विठाला या पुण्यतिथीला कोणी वाईट म्हणायची ताकद आहे कोणाची? कारण ज्या व्यक्तीचं आज गोड जेवण आहे त्या व्यक्तीच्या नावानं ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन आहे. एका एका शब्दावर, एका एका अन्नाच्या कणावर रामकृष्ण नामाचा ठसा आहे. आजच्या अन्नाला बाधित अन्न, पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. वा, पवित्र अन्न आहे. स्वयंपाक चालू आहे किंवा स्वयंपाक झाल्याला जरी ढिगाल पडलेला असेल तरी भजन त्या स्वयंपाकावर आदळायले. आपण चालूच पंगत झाल्याच्या नंतरही गजर करणार आहेत. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे भजन म्हणणार आहेत आपण. पवित्र अन्न आहे ते. काय माणसाची आटापिटी बाबा, सीमा नाही त्या आटापिटीला, सीमा नाही. काय नियम सांगतील, कोण यायला नियम सांगितले, कोण बॉ भेटला होता ह्याला बोक्या काय माहिती नियम सांगणारा. जेवली पित्र निघून गेली. तुकोबराय गव्हाच्या पेंड्या घेऊन घरी आले. घरी आल्याबरोबर तुकोबरायच्या रूपातल्या जगाच्या मालकाच्या लक्षात आलं आता उघडं पडते, आपण निघावं. निघून गेले. आवाज दिला, आवले. तुकोबराय आवडीनं आवले म्हणायचे. माणसानं आवडीनं पत्नीला नावानं बोललं पाहिजे. सावित्री, ए दुर्गा, वत्सला, ए अनुसया, द्वारका, जे काय नाव असेल ते तुम्ही म्हणिनत म्हणून त्या म्हणाल्यात. विवेक,
हे अनिरुद्ध, हे जीवन, लवकर ये रे, आपल्याकडे गिरगावकर आलेत. तुम्हाला वाटलं जीवन म्हणजे हिचं पोरगच असेल, पण जीवन आल्यावर त्याला दाबण्यासारख्या मिशा होत्या. अरे म्हणलं हे तर जीवना दिसायला जीवन नाही, मोठा जीवन आहे. म्हणलं बाई हे कोण आहेत? माझे मिस्टर आहेत. येतो म्हणलं बाई मी. नाही चहा घ्या ना. नको म्हणलं. नवऱ्याला जर जीवन म्हणालीस तर मला गॅसच्या पाईपनं हानशीन चतुरा. येतो मी, येतो म्हणलं, येतो. तो चहा प्याल्यावर गाडी पुलाखाली जाईन. एकदा वाचलो तर कंबर मोडे, आता नको, माझ्या मान मोड ना, आता तो चहा नको मला, बस झालं. वजनात बोललं पाहिजे माणसाने, वजनात. कारण आपल्या घरी येणारी स्त्री त्या गोत्राची काशी करून आपल्याकडे आलेली असते. ते गोत्र चुरगाळून टाकलेलं असते. महाराज, दुसऱ्याची मुलगी आपल्या गोत्रात विलीन होती, आपण तिला लक्ष्मी म्हणून सांभाळायचं. लालनात पालयंते भार्या, ताडनात नैव पालयंते. शिष्टाचार सांगितला आपल्याकडचा, श्रुतीशास्त्राचे नियम आहेत. पत्नी एक लक्ष्मी आहे, तिला आदराचं स्थान आहे घरात. आदरानं पत्नीचा सांभाळ करायचा, हे बी नीती धर्मात आहे. हे असो वनिता आपुली, आळंदीतल्या मालकांचं वाक्य. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी झाली भोगिता तेची भली जिया परी. धर्मलक्षणाचं वर्णन केलं आळंदीतल्या मालकांनी. ही सुद्धा निष्ठा आहे, श्रुतीशास्त्र सांगते. अवले जी मालक, जी जी जी. मोगरी अंग, मोगरी म्हणजे बडवायचं साधन. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. आणि जिजाबाई स्वयंपाक करून करून अशा घामाघूम झालेल्या होत्या. आनंद त्यांच्या अंतकरणात मावत नव्हता. आज किती माणसं जेवली, किती माणसं जेवली, काय स्वयंपाक झालाय, काय मी स्वयंपाक केला, किती किती जेवली पित्र, किती आनंदानं जेवत होती, पोट भरून जेवली. बाहेर येऊन पाहतात तर पेंढीत 3 पेंढ्या आहेत. काय मालक? गहू बडवायचे. कशा करता? पित्रा करता कन्या करायच्यात. अहो मालक, तुम्ही सगळं सामुग्री आणून दिली, मी स्वयंपाक केला, पितर जेवले केले. तुकोबाराय पत्नीला एकांतात बोलतात, बोले मी आणली सामुग्री? होय. पित्राला गंध कोण लावला? तुम्हीच लावला. पितरांची पाय कोण धुतली? तुम्हीच धुतली. तुकोबारायने विचार केला, मी पेंढ्या आणायला गेलोय, मोहळ चावून तोंड लालबुंद झालंय. जिथं जिथं हा अंग उघडे तिथं मोहळाच्या माशा चावल्यात, लालबुंद शरीर झाले. आणि कोण माझ्या जागेवर आला असेल? मग कळालं, हे सगळं काम विटेवरच्या मालकाने केलं. येऊन या काळ सांगतोय बैसला शिवसा. बघा बघा, सहज काही काही आता थोडेफार आपल्यात जरा जोरा काही न पाठांतर केलं ना बालासाहेब. नाही मी कपात चहा पितच नसतो कवापासून. आर तू मागच्या 3 वर्षापूर्वी शेळ्या चोरीत होता ना, तू आता इकडे आलास. नाही 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 बाबा, नाही 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 नाही, आपण तिरवीचं खातच नाहीत. बाप्पा 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 बाप्पा, तू आता माळ घातली, दात पडणं गेल्यावर, चावून गेल्यावर, दात पडल्यावर, चावून गेल्यावर माळ घातली ना तो. आणि आता या शहाणपणा का? हो, कपात चहा पित नाही, बुटात पितो का? बुटात. मला सांगा, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडं स्वर्गातले देव पितर या रूपात आले, ते अन्न कशाच होतं? पितराचंच होतं ना. पण नाथबाबा भजन करीत होते. पण जिथं भजन झालं असेल ते अन्न पवित्र. हा, इतका 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 तिरस्कार, इतका तिरस्कार. सख्खे 3 जण भाऊ, दोघा भावाला एक एक मुलगा. बेले पाटील. एकाला काही नाही. ज्याला काही नाही तो मृत्यू पावला. तो मृत्यू पावल्याच्या नंतर त्याचं प्रेत भिंतीला टेकवलं. बायको रडत होती. पाहुणे रावणी, विष्ट मित्र, सजन सखे, सोयरे धारी सगळे आली. सगळी आल्याच्या नंतर आंघोळी करता प्रेत बाहेर काढीत असते. आंघोळी करता प्रेत बाहेर काढायचं. अशा वेळेला आंघोळीला त्यावेळेला प्रेत बाहेर काढत असतात. अगोदर पाणी पाजणाऱ्याचे कपडे काढीत असतात. गाडगट व्हावं लागतं दारी नेऊ. पण गाडगट व्हायलाच माणूस नाही.
आणि भावाला दोघायला 2 पोरं, याला एक आणि त्याला एक. गावात एक प्रतिष्ठित व्यक्ती होता. बाई रडू लागली. त्या बाईला सांगितलं, बाई